नमस्कार मंडळी. उद्याला 19 मार्च 2026 गुरुवार आहे आणि ह्या दिवशी गुढीपाडवा हा मराठी सण आहे. तर गुढीपाडव्याच्या आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. गुढीपाडवा या सणाविषयीची काही माहिती आपल्यासोबत शेअर करते. चैत्र हा हिंदूंच्या कालगणनेनुसार वर्षातला पहिला महिना आहे. उद्यापासून चैत्र सुरू होत आहे आणि हा मराठी महिना आहे चैत्र. या मराठी महिन्यातल्या पहिल्याच दिवशी चैत्र शुद्ध प्रतिपदा या दिवशी गुढीपाडवा हा सण असतो. तर या चैत्र महिन्यापासूनच वसंत ऋतूला देखील सुरुवात होते आणि त्यामुळे वसंत ऋतूमध्ये सारी सृष्टी ही आनंदित झालेली असते. झाडांना कोवळी लुसलुशीत पालवी फुटते. किंचित तांबडी, काही भागी थोडी ती हिरवी अशी पालवी दिसायला खूप छान दिसते. थोड्याच दिवसांनी हा तांबडेपणा कमी होऊन हिरव्या रंगाच्या कितीतरी छटा झाडांवर खुलून दिसतात. अनेक रंगाची फुले फुलतात. त्यांचे मोहक रंग मन आकर्षून घेतात. वसंत ऋतू आपले सारे वैभव अगदी मुक्त हस्ताने मोकळ्या मनाने सृष्टीवर उधळीत असतो. अशा या प्रसन्न आल्हाददायक वातावरणामध्ये आपल्या या नवीन वर्षाची सुरुवात होते आणि मग आपण या नवीन वर्षाचे स्वागत करायला हवे. तर या नवीन वर्षाचे स्वागत आपण मोठ्या आनंदाने, उत्साहाने गुढ्या उभारून तोरणे लावून करतो. हे स्वागत जसे नव्या वर्षाचे असते तसेच ते वसंत ऋतूचे देखील असते. वर्षाच्या या पहिल्या सणाला गुढीपाडवा किंवा वर्षप्रतिपदा असं म्हणतात. गुढी उभारणे हे विजयाचे, आनंदाचे आणि मांगल्याचे प्रतीक मानले जाते. ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केल्यावर सृष्टीला चालना दिली तो पहिला दिवस म्हणजे गुढीपाडव्याचाच दिवस आहे. सूर्योदयाच्या वेळी सगळीकडे आनंद पसरलेला असतो, उत्साह दाटलेला असतो. अशा वेळी गृहिणी अंगण स्वच्छ झाडून त्यावर सडा शिंपतात, सुंदरशी रांगोळी काढतात. त्यावर नववर्षाच्या स्वागताला गुढी उभारली जाते. बांबूची उंच काठी रेशमी खणाने किंवा वस्त्राने शृंगारतात. त्यावर चांदीचे किंवा तांब्या पितळीचे पात्र ठेवले जाते. हार, गाठी, कडुलिंबाची डहाळी त्याला लावली जाते. अशा तयार केलेल्या गुढीची पूजा करतात आणि ती अंगणात उभारतात. उंच उभारलेली ही गुढी जणू आपल्याला सांगत असते, मुलांनो, नवीन वर्ष सुरू झालंय, नवा विचार करा, सद्विचार सदाचार यांची झेप आकाशाला गवसणी घालू द्या. मी जशी उंच आहे, निळ्या निळ्या आकाशाशी नाते सांगते आहे, तशी तुमची प्रगती होऊ द्या. या दिवशी आपल्या मित्रमैत्रिणींना भेटून मुले नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतात. या दिवशी एक प्रथा आहे. सकाळी चहा दूध पिण्यापूर्वी कडुलिंबाचा पाला खातात. फार कडू असतो असा हा पाला, पण त्याचा कडूपणा कमी करण्यासाठी थोडासा गुळही घेतात. हा पाला कडू असला तरी आयुर्वेद शास्त्राच्या दृष्टीने अत्यंत गुणकारी आहे. तो खाल्ल्यामुळे आरोग्य, बल, बुद्धी आणि तेज वाढतं. शिवाय हा पाला थंड असल्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपला थकवा नाहीसा करतो, मेंदूला तरतरी आणतो. खरं म्हणजे असा गुणकारी पाला आपण मधूनमधून खायलाच हवा. त्याने आपले आरोग्य चांगलं राहील. या दिवशी घरोघर पक्वान्नांचे जेवण असते. सगळीकडे कसा आनंदी आनंद असतो. गुढीपाडव्याच्या संबंधित अनेक कथा या सांगितल्या जातात. हा सण साजरा करताना त्या कथा देखील आपण माहिती करून घ्यायला हव्यात. पहिली कथा आहे प्रभू श्रीरामांची. श्रीरामांना 14 वर्ष वनवासात जायला लागले होते. तो वनवास संपला आणि ते अयोध्येला परत आले. ते पाडव्याच्याच दिवशी. श्रीराम प्रजेचे आवडते होते, त्यामुळे ते परत येत आहेत हे कळल्यावर अयोध्येचे लोक आनंदाने फुलून गेले आणि त्यांनी रस्ते शृंगारले. रस्त्यावरती सडा रांगोळी घातली, गुढ्या तोरणे उभारली. तो हा दिवस. श्रीरामांनी वालीचा वध केला आणि त्याच्या जाचातून प्रजेची सुटका केली, तीही याच दिवशी. त्यामुळे या दिवशी आनंद उत्सव साजरा करण्याची प्रथा पडली असे मानतात. याविषयी आणखी एक छोटीशी कथा आहे. चेदी नावाचा एक देश होता. तिथे वसू नावाचा राजा राज्य करीत होता. मोठा गुणी, धार्मिक असा तो राजा होता. त्याच्या राज्यामध्ये प्रजा सुखी समाधानी होती. पण पुढे काय झालं? त्याच्या मनामध्ये विरक्तीचे विचार आले. त्याने राजवाडा सोडला, राज्य सोडले, अरण्यात गेला, तपश्चर्या करू लागला. त्याची घोर तपश्चर्या पाहून परमेश्वर प्रसन्न झाला. त्याने राजाला वैजयंतीमाळा, विमान आणि वेळूची एक काठी दिली आणि सांगितलं, राजा, परत आपल्या राज्यात जा, सुखाने राज्य कर, प्रजेला सुखी ठेव, ही पूजाच मला आवडेल.
आपले कर्तव्य मन लावून कर, प्रामाणिकपणे कर. हीच परमेश्वराची पूजा आहे. तेव्हा तुझे कर्तव्य कर. परमेश्वराच्या कृपेने राजाला आनंद झाला. त्याची आज्ञा मानून तो आपल्या राज्यात आला. राजाला परमेश्वर प्रसन्न होऊन त्याला प्रसाद दिला. त्या दिवसाची आठवण ठेवण्याकरता राजाने त्या वेळूच्या काठीला शृंगारले, तिची पूजा केली, ती याच दिवशी. तेव्हापासून गुढीपाडव्याचा सण प्रचारात आला असं मानलं जातं. गुढीपाडव्याला आपण 3.5 मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त मानतो. 3.5 शुभ मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त म्हणजे गुढीपाडव्याचा हा सण आहे. हा शुभ दिवस आहे. हिंदू धर्मातील 3.5 शुभ मुहूर्त कोणते? तर गुढीपाडवा हा एक शुभ मुहूर्त, विजयादशमी किंवा दसरा हा एक, आणि कार्तिक शुद्ध प्रतिपदा किंवा बलिप्रतिपदा, दिवाळीतील पाडवा हा एक शुभ मुहूर्त आहे. आणि वैशाख शुद्ध तृतीया किंवा अक्षय तृतीया या सणाला अर्धा मुहूर्त मानतात. गुढीपाडवा म्हणजे संवत्सर प्रतिपदा. संवत्सर म्हणजे वर्ष, वर्षाचा पहिला दिवस. शालिवाहन शकाची सुरुवात. पूर्वी पैठण येथे सातवाहनांचे म्हणजे शालिवाहनांचे राज्य होते. हे राजे मोठे पराक्रमी होते. त्या काळी शक म्हणजे परकीय सर्व राज्यामध्ये धुमाकूळ घालीत होते, प्रजेला छळत होते. शालिवाहनांनी शकांवर मिळवलेला एखाद्या विजयापासून हा शक सुरू झाला असावा. अशा या शुभमुहूर्तावर आपण पाडव्याच्या सणासंबंधी विविध प्रकारची माहिती करून घेतली. काही चांगल्या गोष्टी ठरवल्या आणि वर्षभर प्रयत्न करून त्या पूर्ण केल्या तर पाडवा सण खऱ्या अर्थाने साजरा केला असं होईल. गुढीपाडव्याच्या आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. माहिती कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब निराली माय चॅनल. थँक्यू.